तर गेले अनेक महिन्यापासून 14 ट्री ह्या संस्थेविषयी आम्हाला उत्सुकता लागलेली होती आणि त्याचं मर्म पण आम्हाला कळलं होतं आणि आम्ही व्याख्यानामध्ये किंवा प्रवचनामध्ये नेहमी 14 ट्रीचं महत्त्व सांगत असतो आणि लोक उत्सुकतेने ऐकतात 14 ट्री म्हणजे काय. तर मग त्यांना आम्ही सांगतो की 14 ट्री म्हणजे आपण आपल्या आईच्या गर्भातून जन्म घेतल्यानंतर आपली नाळ कापल्यानंतर पहिलं जे झाड ऑक्सिजन देतं असा मरेपर्यंत जेवढा ऑक्सिजन लागतो तेवढा ऑक्सिजन तयार करायला आपल्याला 14 झाडं देशी लावायला लागतात आणि ह्याच भावनेतून हे 14 ट्री खऱ्या अर्थाने सुरू झालेले आहे. आम्ही काहीतरी एक ह्याच्या म्हणजे खारीचा वाटा म्हणून ह्याच्यामध्ये भाग घेतोय. परवा दिवशी आम्ही पाडव्याच्या दिवशी आलो आणि ती सगळी तुमची संकल्पना पाहिली, आम्हाला अतिशय आनंद झाला आणि त्यातलं त्यात खरं सर तायडे साहेब तुमचं आम्हाला कौतुक करावंसं वाटतं. कारण अतिशय कमी वेळामध्ये म्हणजे तुम्हाला कुठलाही निसर्गाचा किंवा ह्याचा हे नसताना अनुभव नसताना सुद्धा तुम्ही अतिशय कमी वेळामध्ये इतकं डेव्हलप केलं की एखादा म्हणजे बायोटेक्नॉलॉजिस्ट सुद्धा कमी पडेल इतकं तुम्ही ज्ञान मिळवले. तुमच्या ज्ञानाचा आम्हाला पुढं भविष्यामध्ये असाच फायदा हो. आणि मी तर म्हणल की ज्यावेळेला आम्हाला ठिकठिकाणी निरोप यायला लागले की महाराज आमच्या इथं गाथा वन करा, ज्ञानेश्वरी वन करा, तर मग त्यावेळेला आम्ही व्हिजिटला पहिलं तुम्हाला नेवत जाईल आणि तुम्ही जी सजेस्ट कराल तीच आम्ही देशी झाडं त्या ठिकाणी लावू. असं आपल्या दोन्ही संस्थांचा 14 ट्री आणि आमची वृक्षदायी प्रतिष्ठानचा एक समन्वय होऊन आपल्या या भारतीय पर्यावरणासाठी आपल्या देशी झाडांच्या निवारणासाठी आपण एकत्रित प्रयत्न करू. रामकृष्ण. मला आल्याच खूप प्रसन्न वाटलं आणि महाराजांचे पाय आमच्या 14 ट्री फाउंडेशनच्या जागेला त्या दिवशी मिळाले. मी ते भाग्य समजतो. आज तसंही येण्याचा योग पाटील सरांनी आणला आणि इथे आल्या बघून एकदम प्रसन्न वाटलं. खरोखर सर मी आभारी आहे तुमचा की जे कार्य सगळ्या समाजाने करायला पाहिजे त्याचा बोध सगळ्या समाजाने घेतला पाहिजे. तसं कार्य आपण इथल्या या शहरी म्हणजे जंगलामध्ये तुम्ही जंगल वन बनवताय हे खूप म्हणजे गौरवण्यासारखं काम आहे आणि त्याचा कुठेतरी गौरव झाला पाहिजे. आमच्यासारख्या लोकांनी हे बघून एकदम म्हणजे आम्हाला माहीत आहे की खूप किती अडचणी येतात. गावगाव जातो आम्ही, लोकांना सांगतो झाडाचं महत्त्व. इथे आल्यावर तुमचं हे बघून खूपच प्रसन्न वाटलं आणि आमचे म्हणजे आता आधारस्तंभ म्हटलं पाहिजे की त्यांनी हे खूप जंगल इथे उभं केलं की भविष्यासाठी पुढच्या पक्ष्यांसाठी हे त्यांचं घर असेल. म्हणजे लोक तर कुठेही जगतील पण प्राणी पक्षी वाचले पाहिजे त्याच्यासाठी सर खरोखर तुमच्या टीमनी उल्लेखनीय काम केलं. त्याबद्दल तुमच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो तुमच्या कार्याला आणि असंच तुम्ही कार्य प्रत्येक गावामध्ये कराल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.